नमस्कार बालमित्रांनो. आज आपण साने गुरुजी कथामालेतील शेवटची कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे आईचं स्मृतिश्राद्ध. मित्रांनो, मी आज आईची शेवटची आठवण सांगणार आहे. हे स्मृतिश्राद्ध मी आज संपवणार आहे. माझ्या हृदयात आठवणींचे अनेक तारे आहेत. त्यापैकी ठळक तारे मी दाखवले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवणार आहे. माझ्या आईवर बाया माणसांचं प्रेम होतंच, पण पशुपक्ष्यांचंही होतं. मोऱ्या गाईवर आणि गाईचं आईवर किती प्रेम होतं हे मी सांगितलंच आहे. तामस तीर्थावरून परत येताना वाघ आडवा आला, पण त्यानं आईला काही केलं नाही, हेही सांगितलं. आज मी मथी मांजरीची गोष्ट सांगणार आहे. मथी माझ्या आईची फार आवडती. आईच्या पानाजवळच जेवायची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई बसली म्हणजे ती येई. मथी नेहमी आईच्या भोवती भोवतीच असायची. आईबरोबर विहिरीवर संडासापर्यंत जायची. आईचं आजारपण वाढत चाललं तशी मथी नीट खात पीत नशी आणि आईच्या हातचा भात तिला मिळेना. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करत होती. त्या दिवसापासून मथीनं अन्न पाणीसुद्धा वर्ज्य केलं. आई ज्या खोलीत गेली तिथं आम्ही 10 दिवस ताजं दूध पाणी ठेवायचो, पण मथीनं त्याला स्पर्शसुद्धा केला नाही. फक्त त्याच खोलीत बसून राहिली. ओरडेनाशी सुद्धा झाली. जणू तिनं प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाणी न घेणं सुरू केलं होतं. तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईनं प्राण सोडले त्याच जागी मथीनंही प्राण सोडला. माझ्या आईची मथी मांजरी आई पाठोपाठच गेली. आमच्या प्रेमापेक्षा आमच्या मथीचं प्रेम आईवर अधिक होतं याची मला लाज वाटते. मित्रांनो, अशी माझी श्यामची आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनंच मला सारं दिलं. माझ्यात जे चांगलं आहे, जे पवित्र आहे ते सारं तिचंच आहे. माझी आई गेली, पण भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. बंधू भगिनींची सेवा करण्यात जाणार नाही. स्वातंत्र्य लढ्यात तो आईच्या मोहानं भाग घेणार नाही, म्हणून आईनं आपणहून स्वतःला माझ्या मार्गातून दूर केलं असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत. एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. आता जिकडे तिकडे माझ्याच आया अशी दिव्य दृष्टी मला देणाऱ्या आईची थोरवी मी कुठवर वर्णन करू. आईनं शिकवलेलं प्रेम, कृतज्ञता, कर्तव्यबुद्धी, सोशिकता, मधुरता माझ्या प्रत्येक कृतीतून प्रकट हो आणि कोणत्याच आईची सेवा करता माझ्या आईप्रमाणे, मथीप्रमाणे माझ्याही जीवनाचं सोनं हो. आईचंही सोनं झालं, श्यामचंही सोनं हो, हेच माझं मागणं. बालमित्रांनो, तुम्हाला सुद्धा स्वतःलाच फक्त मोठं व्हायचं नसून आपलं हे देह, आपलं जीवन ह्या राष्ट्राला सक्षम करण्यासाठी, राष्ट्राची सेवा करण्यासाठी वाहून द्यायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करणार आहात, जिथे तुम्ही काम करणार आहात, तिथं शुद्ध अंतःकरणानं आणि मनापासून झोकून देऊन काम करा. म्हणजे माझा भारत देश हा विश्वगुरू होण्यास वेळ लागणार नाही. कराल नाही एवढं माझ्या भारतासाठी, कारण अनेक क्रांतिकारकांनी या ठिकाणी आपल्या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी झोकून देऊन काम केलेलं आहे. फासावर चढले आहेत, संसाराला तिलांजली दिलेली आहे आणि अशा ह्या मोठ्या भारतामध्ये आपण जन्म घेतला आहे. तुम्ही वाढत आहात, तुमचंही काहीतरी देणं लागतं. म्हणून बाळांनो, तुम्हाला सुद्धा या देशासाठी खूप काही करायचं आहे, झिजायचं आहे. तुम्ही नक्की कराल असा विश्वास बाळगून मी इथं थांबणार आहे. तुम्हाला ह्या कथा ऐकल्यानंतर तुमच्या हाती सोपवलेलं पुस्तक पुन्हा एकदा वाचायचं आहे, कारण तुम्हाला 50 वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हो, अजून एक सांगते, तुम्हाला कॉपी न करता, कोणालाही न विचारता जेवढे गुण पडतील ना तेच तुमचे खरे, कारण तुम्हाला श्यामची आई पुस्तक वाचून प्रश्न सोडवायचे आहेत. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून मिळालेला बोध वर्तणुकीतून दाखवायचा आहे, कारण आपण आपल्या नजरेत कधी पडायचं नसतं. आपल्या अंतर्मनाला आपण खूप चांगल्या पद्धतीनं उभं करायचं असतं. तुम्ही स्वतःच्या नजरेत कधीही पडू नका, कारण तुम्ही माझे आहात. खरंच तुम्ही या
कथांमधून खूप काही घेतलं असाल. बालमनावर संस्कार नक्कीच झाले असतील असं मी मानते. बालमित्रांनो, आपण साने गुरुजी कथामालामधील 42 रात्री आत्तापर्यंत ऐकलात. या सर्व कथामालेतील गोष्टी मी माझ्या स्वरामधून आपणासमोर सादर केल्या. माझा ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम माझ्या आता केवळ आठवणीत उरलेली माझी आई सौ सरोजिनी केशवराव गंगाखेडकर हिला समर्पित आहे बरं का. कारण तिनंच माझ्यावर, माझ्या चिमुकल्या मनावर इतके चांगले संस्कार केले की माझ्या हातून छोटी मोठी का होईना देशसेवा घडत आहे. चला तर मग इथंच थांबते. तुमच्या परीक्षेसाठी आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.